नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे सरळ सेवा आणि तलाठी भरती, पोलीस पाटील भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येत राहतो, तर सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन भेटायला पाहिजे। तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रादेशिक विभाग कोणता? तर मित्रांनो, याचा उत्तर आहे बी, खानदेश। आणि प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखरू आहे, हे आहे याचा उत्तर। आणि प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी खालीलपैकी हरावल आहे, बी आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, सर्वाधिक भाग टिंब प्रदेशाने व्यापला आहेत? तर मित्रांनो, याचा उत्तर आहे चौथ्याचा डी, पठारी प्रदेशाने व्यापला आहेत। महाराष्ट्राचा प्रादेशिक भाग पठारी प्रदेशाने व्यापला आहेत। प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहेत? तर मित्रांनो, 5वाचे उत्तर आहे बी, आंध्र प्रदेश। आणि मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला नैसर्गिक सीमा लाभली आहेत? तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6चे उत्तर आहे सी, पश्चिमेला। प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा कोणता? तर 7व्याचे उत्तर आहे डी, अहमदनगर। आणि प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे बी, मुंबई शहर। आणि प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर मित्रांनो, याचं उत्तर ए आहे, मुंबई शहर। सॉरी मित्रांनो, ए नाही, सी आहे, मुंबई उपनगर। प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर 10व्या प्रश्नाचे उत्तर आहे ए, सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनता सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, 11व्याचे उत्तर आहे डी, गडचिरोली। प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रात सरासरी पर्जन्यमान कोणत्या जिल्ह्याचे सर्वाधिक आहेत? तर 12चे उत्तर आहे बी, रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 13 आहे, गोपराष्ट्र म्हणजे आतासा म्हणजे याचं उत्तर आहे 13वाचा उत्तर आहे मित्रांनो ए, नाशिक सभोवतालचा भाग, याला गोपराष्ट्र म्हणतात। आणि प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान कोणते? तर 14व्याचे उत्तर आहे मित्रांनो बी, नाशिक। प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, शिवरायांचा राज्याभिषेक टिंब साली झाला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो सी, 1674व्या साली झाला होता राज्याभिषेक। प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात इंग्रजांच्या अंमलाची सुरुवात टिंब साली झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो डी, 1818 साली। प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो, मुंबई प्रांतांची स्थापना टिंब साली करण्यात आली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो सी, 1941 साली। आणि प्रश्न क्रमांक 18 आहे, मुंबई राज्याची निर्मिती
टिंब साली झाली. तर याचे उत्तर आहे डी 1974 साली. प्रश्न क्रमांक 19 आहे, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर याचे उत्तर आहे ए 1 नोव्हेंबर 1956. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर याचे उत्तर आहे बी 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंब पर्वतरांगा आहेत. तर याचे उत्तर आहे ए सातपुडा. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेस टिंब आहेत. तर याचे उत्तर पर्याय 1 व पर्याय 2 व पर्याय 3 आहे. सर्वच आहे. चिरोली टेकड्या, भामरागड डोंगररांगा, दरकेसा टेकड्या हे सर्वच आहे. तर डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, गोवा या राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागून आहे? तर याचे उत्तर आहे सी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रात जिल्ह्याचे विभाजन सर्वात शेवटी कोणत्या साली करण्यात आले? तर याचे उत्तर आहे ए 1999. मित्रांनो, हे जे आहे हे चुकीचे आहेत. मित्रांनो, हे प्रश्न आहे हे चुकीचे आहे. प्रश्न बरोबर विचारला आहे पण ऑप्शन चुकीचे टाकले गेलेले आहेत. सॉरी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 आहे, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर याचे उत्तर आहे डी 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक तालुके आहेत? याचे उत्तर आहे बी औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 27 आहे, कोणत्या राज्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर याचे उत्तर आहे ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त राज्यांची सीमा लागून असलेला जिल्हा कोणता? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी अहमदनगर.